हॅलो गाई. आजच्या शूटमध्ये आम्ही इक्विपमेंट यूज करणार आहोत. हा एक कॅमेरा, त्याच्यानंतर हा दुसरा कॅमेरा, त्याच्यानंतर हा गिम्बल आणि हा पॉवर बँक पॉवरसाठी या मोबाईलला, आणि हा एक मोबाईल. हे कॅमेरा नुसतं मोबाईलला बघायला आहेत, कारण पूर्ण शूट हा iPhone 16 वर होणार आहे. हा बघा, आणि हे यांचा मार्केट जाम करायला लावला आम्ही. विषय तो आहे. भाषण कुछ ज्यादा नहीं हो गया मतलब कुछ भी. आणि हा ट्रायपॉड आम्ही ड्रोन व्ह्यू कॅप्चर करण्याचा प्रयत्न करू या ट्रायपॉड सोबत. मैं क्या करूं फिर, जॉब छोड़ दूं? कारण आम्ही आहेत आता सध्या कमी बजेटमध्ये, 0 बजेट असं सांगितलं तरी पण. वेलकम आहे जयेंद्र वसावले यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, यूट्यूब ब्लॉगमध्ये. धन्यवाद. आणि आम्ही जाणार आहेत आता फटाफट से तयारी करून शूटसाठी. हा राहिला वसावले यांचा शॉप मस्तसा. कंसरी वारली कला केंद्र. आणि आम्ही शूटला जात होतो तेवढाच आमचे जे काही शूट मध्ये लागणाऱ्या वस्तू आहेत त्या घ्यायला त्या स्टोर मध्ये आलो. मोस्ट इंटरेस्टिंग पार्ट आहे इथला, जो म्हणजे बॅलन्सिंग. तुम्हाला दाखवतो जो बॅलन्सिंग. तुम्हाला पण पाहिजे असेल ना तर कॉन्टॅक्ट करा. तर तारपा लागेल तर तारपावा आहे. तर मित्रांनो, आता आमचा पहिला शूट होणार आहे ऑक्सिजन पार्कला. हा रस्ता राहिला. जयेंद्र भाई आपली गाडी चालवते, आणि पुढे तर तुम्ही ओळखतच असाल. नसेल ओळखत तर लगेच तुम्हाला भेटवतो मी. ब्लॉग काढायला एवढा पण टाइम नाही भेटणार, त्याच्यामुळे आता मी थोडासा हिंट वगैरे देतो. आपल्यासोबत आहेत मोहन पालवा आणि सोनू. पण बाकी कसा शूट होतोय, कसा काय, ते तुम्हाला ब्लॉगमध्ये बघायलाच भेटेल. तर फायनली आपण आता पोचलोय आपल्या पहिल्या लोकेशनवर. आणि विषय काय ब्लॉग बनवण्याचा. आधींच्या ब्लॉग्सवर तर व्ह्यूज वगैरे काय तर नाहीच येत, पण आताचा ब्लॉग बनवण्याचा मेन मुद्दा म्हणजे व्ह्यूज. या ब्लॉगवर नक्कीच तर व्ह्यूज येतीलच, कारण आपल्या टीममध्ये आहेत. अरे इकडून यायचा होतास. हॅलो हाय. आज आम्ही आलो हो ऑक्सिजन पॉइंट मालकापरा. सध्या एंट्री झाली आहे. काय लोकेशन आहे ते दाखवत आहे तुम्हाला. पण धार आहे मोहन दादा, आणि खूप दिवसापासून भेटण्याची इच्छा होती. भेटलो पण, आणि आज सोबत काम पण करू. ना रात्री आम्ही हरीश थंडा बी आहे. हा रात्री हरीश नाईटला पण एमटी दादा आमचीच कट होते. आम्ही फायनली एक रील्स मस्त बघितली आपले ऑक्सिजन पार्कची, आणि त्या लोकेशनवरती शूट करायला पोहोचलेलो आहेत. ओके, तर चला म्हणजे बघणारच या व्लॉग मध्ये कसा नजारा आहे, कसा शूट होतोय, कसा काय, ते तुम्हाला ब्लॉग मध्ये समजलच. तो गाइस अभी ऑक्सीजन पार्क में पहुंच चुके हैं, और अभी इधर का नेचर देख सकते हो आप. आणि मित्रांनो, कंटेंट क्रिएटर हा थोडाफार इन रिअल पण बघू शकता तुम्ही. आता आमचा इकडे शूट चालूच आहे, आणि मोहनदादा तर सोबतच आहे. आणि त्याचा तो तिकडे सोबत काम करतोय, स्क्रिप्ट रायटिंग करतोय नेक्स्ट व्हिडिओची. म्हणजे कंटेंट क्रिएटर एनी टाईम डोक्यात त्याच्या काही ना काही चालूच असते. कुठेही सोबत वही आहे, आणि तो आता स्क्रिप्ट रायटिंग करतोय. तर तुम्ही ब्लॉग थ्रू त्याला रिअल बघू शकता माझ्या या व्हिडिओमध्ये. 1 hour later. गाईज काय एक सीन आपलं इथलं ऑक्सिजन पार्कमध्ये शूट झालं, आणि आयफोनची पॉवर तुम्हाला दाखवतो. चार्जिंगला जस्ट लावला 11% चार्जिंग. 80वरून डायरेक्ट 11%. ही आहे आयफोनची पॉवर, आणि त्याच्यासोबत मी पॉवर बँक आणला आहे. ड्रेस चेंज करवला याचा, आणि ताईंचा पण ड्रेस चेंज करवला. यानं तर तुम्ही ओळखतच असाल, नसेल ओळखत तर मोहन दादाचे व्हिडिओ मध्ये जाऊन बघू शकता. ओके चला आता जाऊ आपण नेक्स्ट लोकेशनला. ओके, आपल्या समोर आहे पालघरचा फेमस कॉमेडियन मॅन मोहन पालवा. ओळखला तर नाही हवा, त्याच्यासाठी मनाच ओळखा यार तुम्ही पण ना. चला मित्रांनो, झाला पोट भरून आता आमचा. आता दुसऱ्या लोकेशनला आलोय आम्ही, भीम बांधावर. मला जेवढा टाइम राईस खायला लागला नाही तेवढा त्याने 1 सेकंदात टपकान पूर्ण नॉनस्टॉप. नमस्कार. व्हिडिओ व्हायरल आहे. अशा पद्धतीने खूप सुंदर असा शूट चालू आहे. 1 hour later. सो गाईज फायनली आम्ही डहाणूच्या पार्कला पोहोचलेलो आहेत, आणि तुम्हाला दाखवतो आपला MD किती एन्जॉय करतो भाई.
चिल शोधत फिरतोय आणि बघू शकता भाई आपल्यासाठी तो खूप उत्सुकता आहे. आणि हिरोईनला तुम्हाला दाखवतो. हिरोईन आपली सोनू. हाय कर ना. हाय. हेलो गाइस, देखो ना guys. देखो ना देखो ना. सो गाइस अब जाने वाले हम समुद्र के किनारे. तो इमरे भाई फटाफट से तैयार कर रहे हैं और मोहनदास चटका करो. चल आपले एक्शन. गाइस देखो ना गाइस क्या है भाई. बहुत भूख लगी है यार. अभी हमारा शूट होने जा रहा है इसी लोकेशन पे. प्रशांत भाऊनी माझ्याकडे गोपरा दिला आणि कधी पण मी चालू करतो कधी पण शूट करतो. भले चांगला असो या कसा पण व्हिडिओ असो. तर मित्रांनो असा काही बीचचा नजारा आहे खूप सुंदर असा. आणि आहे थोडाफार ना पुढे जातोय कारण आहे ना पुढं नारळी आहेत. नारळींचा बॅकग्राऊंड एक मस्त दिसेल त्याच्यामुळे थोडा पुढे जातोय. आणि बॅगी वगैरे मागे ठेवल्यात. तर मोहनदाला त्या सांभाळायला लावल्यात आणि आम्ही पुढे हिरोईन फोटोशूट मारतच येतात. फोटोशूट तर करू. आणि वेळ पण खूप सुंदर असा झालाय. समुद्राचा जो काही सनसेट असतो तो तर खूपच सुंदर झालाय. याच सनसेटला खूप छान फोटोज व्हिडिओ रेकॉर्ड करायला मस्त वाटतंय. गाणं कसं झालंय ना ते पहिला कमेंटमध्ये सांगा. आणि खरोखरच मोहनदा आला त्याच्यामुळे थोडाफार ब्लॉगला व्ह्यूज आलं. मोहनदास काय 2 शब्द सांगशील. हे आपले काय तो बाला घातला मी डायरेक्ट. तर मित्रांनो तुम्हाला माहीतच असेल आणि नसल माहीत तर सांगतो. झाला टाईम. शूट पूर्ण झाला नाही आमचा. 3.17 सेकंदचा गाणं आहे तरी पण शूट काही कम्प्लीट झाला नाही लजाने आम्ही रिटर्न चाललोय. आणि अजून पुढे शूट करूच आपण कंटिन्यू. बघूयात आता नेक्स्ट कधी टाइम भेटतो तर. बाकी मोहनदा तर बिझी आहे आता. हँड मीटअप झालाय सध्या त्यांचा. हाय गाइस, सपोर्ट करा. बस खतम. टाइम तर झालाच तो काही आता. तर मोहनदास झाला एकदम कम्प्लीट. तर इथं आपल्याला मोहनदासचं फॅन भेटलं गाईज. किंवा मोहनदा नाही तर पॅरा फॅन्स. आणि हो ह्याचा पण यूट्यूब चॅनल पाहून घ्या. एकदम गाडीवर नाव टाकूनच घेतला आहे सूरज रोकडा. ओके अरे आम्ही 2 बॅगी घेऊन आलेल. कॅमेरा 2 घेऊन आलेल. ट्रायफोन मध्ये ती काही कामाची नाही असा. फक्त मोबाईल फक्त कामाचा. हा. बस. आणि आम्हाला रील बिल शूट करायचं होतं. मोहनदाच्या जोडीला पण मला रील शूट करायची होती. पण काय विषय झाला आमचा शूट नाही कम्प्लीट झाला. त्याच्यामुळे त्याच्याशी काय शूट करायचा. हा क्या दिखाना चाहता हूं मैं ऑडियन्स को कुछ समझ में नहीं आ रहा. अजून एक युट्यूबर मित्र भेटलाय आम्हाला तर तो आता पार्टी देतो. तर मोहनदाचा मोठा फॅन निघाला. आणि फॅन काही करू शकतोय. कंटेंट क्रिएटरसाठी काही करू शकतो फॅन. सो त्याच्यामुळे आता तो काही करायला काहीतरी कुठेतरी गेलाय. त्याच्यामुळे आता आम्ही काय असेल त्या खाऊ बेव ना पोट तेवढा भरायला ना निघू बस.